नमस्कार मित्रांनो, मी निलेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज माझ्या पाठी हे माडाची झाडं वगैरे बघून तुम्हाला वाटलंच असेल की हा कुठेतरी कोकण साईडला आला आहे. हो, आपण आहोत गणपतीपुळे येथे. आणि गणपतीपुळे म्हटल्यावर आपल्या सर्वांच्या कानावर एकच पहिलं वाक्य येतं, ते म्हणजे भक्ती हीच ती ओरिजिनल गाडी. आणि त्याबरोबर चला ना गडे नवस फेडायला, चला ना गडे. तर आपण कपडे घालून चाललो आहे. आपला कोणतरी नवस नाही तिथे, आपण पिकनिकला आलेलो आहोत. तर आपण ह्या स्वप्नपूर्ती लॉजमध्ये राहिलेलो. तर आता इथून आपण गणपतीपुळेसाठी जाणार आहोत दर्शनाला. तर आपण चाललेलो आहोत गणपतीपुळे मंदिराकडे. आणि मित्रांनो, कोकण म्हटल्यावर लाल मातीचा रस्ता. आता हे इकडे आपल्याला म्हणजे डांबरीकरण दिसतं आहे, त्याच्या इथे लाल माती दिसते पूर्ण. पूर्वीचं जे कोकण होतं ते पूर्ण लाल मातीचा रस्ता होता. लाल मातीचा रस्ता आणि आजूबाजूला नारळाची झाडं ते अजूनसुद्धा आहेत. आता डेव्हलपमेंट जरा झाली आहे भरपूर. तर कोकणातल्या या वाईब्समध्ये आपण फिरतो आहे. आणि आपण चाललो आहोत गणपतीपुळे दर्शन करायला. तर इथून सरळ स्ट्रेट जाऊन कमानीच्या इथून काय राईट घेणार आहोत तिथे. आणि तिथून चालत 5 मिनिटावर मंदिर आहे. त्याच्या बाजूला समुद्र आहे. तो पिक्चर बघितलेला आहेत ना तुम्ही, नवरा माझा नवसाचा, तेच मंदिर. तर त्या मंदिरात आपण आज जाणार आहोत. तर चला पाहूया. मित्रांनो, कोकणामध्ये फिरायला मला जाम आवडतं. कारण कोकणामध्ये जी म्हणजे गर्द झाडी आहे ना दाटीवाटीने, आणि पुरी ग्रीनरी आणि समुद्र किनारे खूप आवडतात मला. आणि मी उत्सुक असतो की कधी पण मला कोकणात जायला कधी भेटतं आहे. मग ते कारण काही असून दे, किती वेळ असून दे, एका पायावर तयार असतो. तर मित्रांनो, हे बघा, आता मी आता चाललो आहे ना, ते आंब्याचं झाड आहे त्याच्या खालून चाललो आहे. तर सावली ह्याची एवढी भारी पडत असेल उन्हामध्ये. आणि केवढं मोठं झाड आहे, त्याच्या पाठी एक वडाचं झाड केलं, खूप मोठी झाड आहेत. तर ही अशी झाडं आणि त्यामधून गेलेला हा रस्ता खूप छान वाटतं. आता आपण चाललो आहोत गणपतीपुळे मंदिराकडे. आणि तिथे समोर जसजसा लाटांचा आवाज कानावर पडतो आहे, आता उत्सुकता अजून वाढत चालली आहे की आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत म्हणून. कारण खूप जवळ मला आवाज येतो लाटांचा. अजून इथे आता दुकानं वगैरे उघडले नाही आहे. सकाळी 6:30 वाजलेत, आपण आलो आहे. मित्रांनो, जेव्हा पण आपण कोणत्या मंदिरामध्ये जातो तर तिथली सभ्यता ही आपल्याला पाळावी लागते, तिथली वेशभूषा ही आपल्याला पाळावी लागते, आपली संस्कृती आपल्याला जपावी लागते. तर त्या हिशोबाने महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये एक ड्रेस कोड लागू केलेला आहे. आणि तो ड्रेस कोड ह्या मंदिरामध्ये सुद्धा आहे. तर त्यासाठी इथे बघा, तुम्हाला हाफ पॅन्टवर वगैरे यायला भेटणार नाही. हे जे नियम आहेत ते वाचा. कमी कपड्यातील ट्रिप मूड अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळावा. म्हणजे जे पण आहे व्यवस्थित पेहराव पाहिजे, नीट कपडे पाहिजेत. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये आल्यासुद्धा नंतर इकडे झिकझॅक लाईन आहे. जरासा घसा माझा बसला आहे, त्याच्यामुळे आवाजामध्ये कधीतरी असा एखादा शब्द अस्पष्ट आला असेल तर सॉरी. आणि आपण आता चाललो आहे पुढे 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 मंदिराच्या गाभाऱ्याजवळ. तर मला तर वाटतं इथे सीझनमध्ये किंवा असा जेव्हा मंगळवार संकष्टी असेल त्या टायमाला खूप रांग असेल इथे. कारण पूर्ण हेच चालू आहे, त्यांचं झिकझॅक लाईन चालू आहे. आणि आपण मंदिराकडे चाललो आहे. शांतता राखावी, मोठ्याने घोषणा किंवा मोठ्याने आरती वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे. तर देऊ नये असं लिहिलेलं आहे इथे. हे अभिषेक पावती वगैरे इथे काउंटर, मेन काउंटर. आणि आपण आता आलेलो आहोत देवळाच्या दरवाजाकडे. इथे मुख्य दरवाजा आपल्याला आहे, तिथून आतमध्ये येऊन आपण गाभाऱ्याच्या दरवाजाकडे आलेलो आहोत. आणि इथे दिलेले कृपया मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा. आता मंदिरात जायच्या अगोदर आपण मंदिराचं इथून बाहेरून दर्शन घेऊ. हे आपण पाहतोय गणपतीपुळेचं मंदिर. आतमध्ये आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे. तर 5 दीपमाळी, कोकणातल्या प्रत्येक मंदिरासमोर अशी दीपमाळी असतात. तर ह्या 5 दीपमाळी तुमचं स्वागत करत आहेत. आणि मित्रांनो, हे गणपतीपुळे, गणपती बाप्पाचं मंदिर. वॅकीने नवस फेडलेला इथे येऊन. तो पिक्चर आयुष्यभर नाही विसरू शकत, कारण एवढं हसवलेलं त्या पिक्चरने.
आतमध्ये आपल्याला कॅमेरा बंद ठेवायचा आहे आणि नाही जातोय आणि आतमध्ये आपल्याला कॅमेरा बंद ठेवायचा आहे. तर आपण गणपतीपुळेचं मंदिर पाहत आहे आणि मित्रांनो मंदिराच्या बाजूला आता ह्या जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत आणि इकडनं समुद्रासाठी एंट्री आहे. मंदिर परिसरात ड्रोन उडवायचे नाही आहेत तर त्याच्यामुळे आणि हा समुद्र मंदिराच्या बाजूला समुद्रावर सोडत नाही. इथे लॉक लावलेलं आहे गेटला. इकडे ते लोक उभे आहेत तिथे ते बंद करून ठेवले, लॉक लावलेलं आहे कारण सध्या या हाय टाईडमुळे समुद्रामध्ये सोडत नाही आहे. बाकी समुद्र तुम्ही पाहू शकताय पूर्ण कंपाऊंड लावलेलं आहे जाळीचं. आणि बाकी आपण पाहतोय गणपती बाप्पाचं गणपतीपुळे रत्नागिरीमधलं. मित्रांनो समुद्रकिनारी हे मंदिर आहे आणि आपण इकडनं आता कॅमेरा जरा फिरवतोय तर आपण इथला जे दृश्य आहे तर बघा इथे समुद्र समोर आहे आणि आतमध्ये ना आपल्याला शूटिंग करायला अलाउड नव्हती पण आपण तिथून आपण मेन एंट्री केलेली आणि इथून बाहेर आलेलो. ते इथून चला हा मंदिराचा मेन गाभारा आहे. आपण बाहेरून शूटिंग करतो. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला ह्या साईडला समुद्राकडे जाण्याचा रस्ता दिसतोय आणि आपण आता समुद्राकडे जाऊया. इथे सगळी दुकान लाईन आहे ज्याच्यामध्ये खेळणी शॉपिंग्स वगैरे ह्या साईडला इथे करू शकता तुम्ही. आणि आपण आता पहिले समुद्राकडे जाऊन येऊ मग आपण दुकानांमध्ये पण जाऊ. समुद्राकडे सारखी अनाउन्समेंट होते, लाटांचा जोर वाढलेला आहे, समुद्राचा अंदाज तुम्हाला येणार नाही तर त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नये म्हणून. तो भोंगा ओरडतोय कंटिन्यू. आता हा समुद्र तिथे आय लव्ह कोकणचे टी शर्ट्स दिसतात आणि तिथून पुढे आपण गेलो इथे समुद्रावर बघायचे. हा इथे मंदिर आहे पाठीमागे आणि हा समुद्र बाजूलाच आहे. पाठीमागे नाही बाजूलाच म्हणताय, दुकानांच्या पाठीमागे असं. हे छोटी मोठी दुकानं आहेत जिथे आपण खाऊ शकता आणि खरेदी करू शकता. त्या पाठीमागची दुकानं चालू आहेत, इथली सध्या जराशी बंद आहेत आणि हे आपण इथे किनाऱ्यावर आहे. तर समुद्रकिनारी ही इथे रशी लावलेली आहे बघा. ते ह्या रशीच्या पुढे कोणी जायचं नाही. एक सगळे बाहेरच उभे आहेत बघा रशीच्या आत. कोण बाहेर गेलं तर इथे पोलीस काका उभे आहेत आणि ते फाईन मारणार तुम्हाला. हे रशीच्या बाहेर बघा ते सांगतात बघा रशीच्या बाहेर. तर आपण पाहत आहे गणपतीपुळ्याचा निसर्गरम्य परिसर, मंदिर परिसर. तर मित्रांनो मंदिराच्या शेजारी ही खेळण्यांची आणि अशी दुकानं आहेत तर ती आपण आता पाहतोय. लो लाईटमध्ये जरा कॅमेरा ब्लिंक करतो आपला त्याच्यामुळे स्क्रीन ही अशी दिसते आपल्याला. तिथे विविध प्रकारची लाकडी खेळणी, मोदक वगैरे हे खायला देवाचं. इथे देवासाठी आपण जे नारळ वगैरे देतो ते मूर्त्या, त्याचप्रकारे असे हे खेळणी जे आहेत ती अशी ही दुकानं आहेत मंदिराच्या शेजारी. लहान मुलांचं इथे मस्तपैकी मनोरंजन होतं. कोणाची मुलं अशी खेळणी बघून इथेच थांबतात. त्यांनी पटकन कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. कोकण शॉप, उकडीचे मोदक मिळतील मित्रांनो. इथे उकडीचे मोदक वगैरे मिळतात. दिले त्यांनी लोणची
पापड मसाले असं सगळं भेटते. इथे हॉटेल स्वाती, इथे आपण नाश्ता करू शकतो मित्रांनो. बस इथे एंड आहे, इथे सम्राट हॉटेल आहे, एंड नाही, नाहीतर परत म्हणतील आमचं हॉटेल नाही दाखवलं. तर चला आता आपला व्हिडिओ इथे स्टॉप करू. तर मित्रांनो, व्लॉगच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की गणपतीपुळेचं मंदिर आपल्या समोर आपण पाहावं. तर मित्रांनो, हा छोटासा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. आपल्या चॅनलला असं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट होऊन राहा. मित्रांनो, आपण कोकणामध्ये भरपूर फिरत असतो आणि त्याचप्रमाणे इतर ठिकाणी पण फिरत असतो. तर आपल्याला असेच व्हिडिओ नवीन नवीन भेटत राहतील. मित्रांनो, सगळ्यांनी एकदा मोठ्याने जोरात बोला, गणपती बाप्पा मोरया. कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया.